हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे डे 1 ऑफ दिवाळी साफसफाई. तर मी आणि दुरांकूर आज बेडरूम पूर्ण साफ करणार आहे. तर असं सगळं आम्ही सेटअप केलं आहे. हे सगळं थोडं सामान, त्याच्यावर अशी बेडशीट टाकली आहे. हे सगळं जे बेड कपाटांवरती साठवून ठेवलं रिकामी बॉक्सेस सगळ्यांना साफ करायचं आहे. पंखा, सगळे कबर्ड्स, ड्रॉर्स वगैरे स्टार्टिंग फ्रॉम हिअर. So let's get started. बघा किती पत्ते सापडले आहेत. दिस इज मिक्स आणि हे उनो. असं सगळं पसार आहे. खूप 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 जास्त धूळ. ते काढ, तसं काढ. क्लिप सांभाळून वापरायचा. हे असं आहे. गुदगुली येते याला. हे मी इंस्टाग्रामवर ट्रिक बघितलेली दिवाळी साफसफाई. तुझे केस जर अडकड असतील ना तर हे कर. ते क्लिप नीट लाव. काय केलंयस तू? थांब. तर हे तू नाकावरून खाली का घेतलं? ते ऑटोमॅटिक आलं. मी नाही काय घेतलं. पूर्ण मागे घे. हे टी शर्ट हाताने, माझा हात वर जात नाही. आणि हे असं झालं. कर आता ना. It is a very skillful work, you know. You should have patience in your hand. तू जिम जातो, त्याचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे ना आम्ही. त्या दिवशी आम्ही अब्रप्टली व्हिडिओ बंद केला. पण आमच्या बेडरूमचं साफसफाई झाली आहे अँड वी आर बॅक टू हॉलची साफसफाई. आणि हॉलची पण बऱ्यापैकी साफसफाई झाली आहे. आता लास्टिंग रिमेनिंग इज दिस शेल्फ. हा शेल्फ आहे. इथे आम्ही सगळ्या वस्तू अशा काढून ठेवल्यात. त्या एक एक साफ करून आता आम्ही इथे वरती लावणार आहोत. अँड वी हॅव प्लॅन मल्टिपल थिंग्स टुडे. कारण हे सगळं डेकोरेशनचं सामान पण काढलं आहे. हा कंदीलसुद्धा बनवायचा आहे आणि घर डेकोरेट, लाईटिंग वगैरे सगळं करायचं आहे. सो लेट्स सी आम्ही आज काय काय कम्प्लीट करू शकतोय. आणि साफ करताना मला फ्री 50 रुपीज भेटले कपमध्ये, जे मी घेणार आहे आणि दीदीला देणार नाही. सो लेट्स स्टार्ट. दुरांकूरची हाईट असल्यामुळे सगळी साफसफाईची कामं दुरांकूरच करतो असं दुरांकूरला वाटतं. आणि माझं काम हे आहे की ह्या सगळ्या एक एक वस्तू पुसून काढायच्या. सो मी ह्या सगळ्या गोष्टींची बॅक स्टोरी तुम्हाला सांगते हळूहळू. लाईक जसं आम्ही ठेवत जाऊ तसं. सो ही माझी एक ट्रॉफी आहे. ज्या क्लासेसमध्ये मी होती, लाईक ऑलमोस्ट लहान आय गेस 3rd स्टँडर्डपासून जिथे होती तिथे त्यांनी एक इव्हेंट ठेवलेला, ॲल्युमनाय इव्हेंट टाईप. तर त्यांनी त्यावेळी ट्रॉफी दिलेली, सुपर अचिव्हर अवॉर्ड म्हणून. माझ्या फेअरवेलला दिलेली. हां, म्हणजे मी पण सेम क्लासेसमध्येच होतो आणि जेव्हा माझा 10th फेअरवेल होता तेव्हा हिला फेलिसिटेशनसाठी बोलवलेलं. तेव्हा येस. आणि त्याच वेळी त्याला नाही मग त्याच्यानंतर जो माझा आधीचा जो बॅच होता त्यांच्या फेअरवेल मध्ये मला ही ट्रॉफी दिली. ओके, तुझी दाखव काय लिहिलंय त्याच्यावर. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हा, दुरांकूरला हे SSC साठी मिळालेलं. नेक्स्ट इज झाला राईट, तिथला शेण झाला ना. ओके, आता आम्ही वरचं जे ट्रॉफीज आहेत, अजून माझ्या त्याच ट्रॉफीज आहेत. ही पण त्याच क्लासमधली ट्रॉफी आहे, पण त्याचं हे डायमंडवरचं तुटलेलं आहे. बट दिस वॉज ऑल्सो अगेन फॉर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स टाईप ओनली. हे जरा मी ट्राय करते फेविक्विकने लावायला. बट दिस इज हाऊ द ट्रॉफी लुक्स. आणि
नेक्स्ट वॉज दिस ट्रॉफी ॲज वेल. ही आमच्या गावी स्पर्धा असायच्या मे महिन्यामध्ये वगैरे. तर गावचं जे मंडळ आहे तिथे तुम्ही आमच्या देवीचा फोटो बघू शकता. तर तिथे येस 12वीसाठी मला ही मिळालेली ट्रॉफी आहे. ते लोक सत्कार करतात. गावचं जे मंडळ आहेत, गावी जे सगळ्या फॅमिलीज राहतात त्यांच्यापैकी जे अचीव्ह करतात त्यांच्यासाठी. तर या 2 ट्रॉफीज जरा तुटलेल्या आहेत, पण त्या फिक्स केल्या फेविक्विकने की होऊन जातील. त्या पण आमच्या त्या वरच्या शेल्फमध्ये जातात. ही माझी कॉलेजची ट्रॉफी आहे. माझ्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स असायचे तर त्यावेळी मला ही मिळालेली आहे. एबेट हे आमच्या कॉलेजमध्ये जो काय बोलतात त्याला ग्रुप असतो ते कमिटी हां कमिटीचं नाव आहे एबेट. इथे ते वरच्या कॉर्नरमध्ये ठेवले. हां नेक्स्ट ह्या 2 ट्रॉफीज आता राहू दे ते ठेव. हां सो दिस इज दुर्वांकुरची ट्रॉफी. छोटा गट. आम्ही ज्या पोलीस क्वार्टर्समध्ये राहायचो तिथे बॉल पासिंगचं जे होतं त्याच्यात तो जिंकलेला, त्याची ही ट्रॉफी आहे. ठेव. स्कूल जी आहे तिथून लाईक आय गेस 10th स्टँडर्ड ना 10th स्टँडर्डमध्ये मिळालेला. मग काय तो पण तिथे वरतीच ठेव. नेक्स्ट आर दीज स्मॉल थिंग्स. हे मोस्टली सगळे गिफ्ट्सच आहेत. लाईक हे मग्स जे आहेत, दिस वन हां दुर्वांकुरने दिलेला आहे. हा पण एक बर्थडे गिफ्ट आहे हा मग. देन दिस इज ऑल्सो अ बर्थडे गिफ्ट. आणि हां दिस मी एकदा डब्लिन नाही जर्मनीची माझी फ्लाईट होती तर त्यावेळी मी KLM डच ज्या एअरलाईन्स आहेत ना त्याच्याने जाणार होती. हां दिस इज KLM. हां तर बोथ वेज येस ॲम्स्टरडॅम. एकदा जाताना आणि एकदा येताना दे गिव्ह दिस हाऊसेस इन द फ्लाईट ॲज अ सुवेनियर. सो हे ॲक्च्युली डच हाऊसेस असे असतात तर त्याच्यामध्ये ती ग्लास बॉटल टाईप ते आहे. अँड दिस इज ऑल्सो फनी स्टोरी बिहाइंड दिस. तर त्याच सेम ट्रिपवर आम्ही मॅकडीमध्ये गेलेलो अँड दे हॅड दिस प्रमोशनल प्रॉडक्ट ॲट दॅट टाईम. आणि वी वर 3 of us, मी आणि माझे 2 फ्रेंड्स वर्क फ्रेंड्स. आणि दे गेव अस ओनली 1 of these एका ऑर्डरसोबत. बट वी वॉन्टेड लाईक ईच 1 of us वॉन्टेड 1. तर त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की अजून 2 द्या अँड दे वर काइंड इनफ टू गिव्ह दिस. पण लाईक दिस इज व्हेरी आउट ऑफ द बॉक्स आणि थोडं वेगळं कलरफुल आहे त्यामुळे मी ते सुद्धा घेऊन आली इथे परत. आणि अजून एक ट्रॉफी. सो दिस इज माझ्या पप्पांची ट्रॉफी. ते मध्ये LICचं त्यांनी घेतलेलं एजन्सी. त्यावेळी ही हॅड अचीव्ड सम टार्गेट. त्यावेळी मिळालेली ती ट्रॉफी आहे. नाही तिथे हां तिथे हे बाकीचं पण लावून टाक. दाखव आता बंद करून कसं दिसतंय सगळं. ते डोर पण कर बंद. सो एव्हरीथिंग इज लुकिंग व्हेरी चकाचक अँड मस्त एकदम.